बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा। सध्या आपण बघतोय धुवाधार पाऊस काही ठिकाणी अजूनही सुरू आहे, तर काल संध्याकाळपासून नाशिक शहराचा जोरदार पावसाचा तडाखा हा पाहायला मिळालाय आणि त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। गंगापूर धरणातून विसर्ग झाल्यानंतर नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि परराज्यातील भाविकांसाठी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असूनही काही भाविकांनी आपली गाडी ही बाहेर लावली होती आणि त्याच गाड्यांचा पुराच्या पाण्यात अडकल्याने आता फटका बसलाय। काही गाड्या पडलेल्या आहेत आणि या गाड्या काढण्याचं काम सध्या सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, पाण्याची पातळी वाढणार आहे ही बाब लक्षात घेता आपण बघतोय कशा पद्धतीने आता गाड्या हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे। या लोकांना आधी सूचना करण्यात आल्या नव्हत्या का? गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग आज सकाळपासून करण्यात आलेला आहे। सुरुवातीला 500 क्युसेक पाणी सोडलं होतं, त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ ही करण्यात आलेली आहे आणि सकाळी 11 वाजता 2657 क्युसेक पाणी हे एवढं सोडलं जात आहे। दरम्यान यापूर्वी ज्या नदीकिनारी गावं असतील किंवा जो काही संपूर्ण परिसर आहेत, नागरिक आहेत, त्यांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। आता आपण बघितलं तर गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये थोडीशी वाढ ही बघायला मिळते, तर या विसर्गामध्ये वाढ ही झाली तर संध्याकाळपर्यंत पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते आणि त्या पार्श्वभूमीवरती ही जी काही वाहनं आहेत ती प्रशासनाकडून आपण बघितलं त्या दृश्यांमध्ये देखील महापालिका अग्निशमन विभागाचे अधिकारी आहेत आणि ते या वाहन चालकांना वाहनं जी आहेत ती हटवा असं सांगतायत आणि त्यानुसार ही वाहनं देखील हटवली जात आहेत। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर मी आता सध्या गंगापूर धरणा परिसरामध्ये आहेत। गंगापूर धरणातून सध्या 2657 एवढे क्युसेक पाणी हे सोडलं जात आहे। धरणाचे 2 दरवाजे आज सकाळी काही फूट अंतरावरती उघडण्यात आलेले आहेत आणि पाणी जे आहे ते गोदावरी नदीमध्ये झेपावत आहेत। एकंदरीतच जिल्ह्यातच आपण जर विचार केला तर जून महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली होती, त्यानंतर पावसाने उघडीप ही घेतलेली होती। गेल्या 7 ते 8 दिवसात जरी बघितलं तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी धुवाधार असा पाऊस झालेला आहे, मात्र नाशिकमध्ये पावसाचं आगमन हे झालेलं नव्हतं आणि काल रात्रीपासून पाऊस सुरू झालेला आहे। जिल्ह्यात आधीचा आपण विचार केला तर जिल्ह्याचा पाणीसाठा हा 92% गेलेला आहे। जिल्ह्यातील जवळपास 11 धरणांमध्ये 100% एवढं पाणी आहे। ही धरणं जे तुडुंब भरलेली आहेत, तर इतरही अनेक धरणांमध्ये 80%हून अधिकचा पाणीसाठा हा दिसून येतोय। त्यामुळे पाऊस हा सुरू होत नाही, तोच धरणांमधून विसर्ग हा केला जातोय। सध्या जिल्ह्यातील 23 धरणांमधून 23 एकूण धरणं आहेत आणि या 23 पैकी 12 धरणांमधून विसर्गाला सुरुवात ही करण्यात आलेली आहे। दारणा धरण देखील आहे, जे इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठं धरण आहे, ते धरण देखील जवळपास 92% एवढं भरलेलं आहे आणि दारणामधून देखील पाणी हे सोडलं जात आहे। हे पुढे पाणी गोदावरी असेल, यासोबत दारणा नदीचं पाणी पुढे नादूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामार्गे जायकवाडीकडे जाऊन पोहोचत असतं। आपण बघितलं तर आधीच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला, पावसाचा हाहाकार हा बघायला मिळतोय आणि त्यातच जायकवाडीला पुन्हा हे पाणी जाऊन पोचलं तर जायकवाडीचे देखील धरणाचे दरवाजे हे उघडले जाऊ शकतात आणि त्यामुळे या नाशिकच्या पाण्यामुळे कुठेतरी मराठवाड्यामध्ये देखील पूर परिस्थिती ही निर्माण होऊ शकते, अशी सध्याची परिस्थिती आहे। एकंदरीतच आपण ही जर चित्र जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी आता पावसाने ही हजेरी लावलेली आहेत आणि एकंदरीतच या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने सतर्कतेचं आवाहन नागरिकांना केलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल। तर पुण्यामध्ये खडकवासला धरणातनं पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय आणि खडकवासला धरणातनं 29,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। भिडे पुलासह नदीपात्रातले रस्ते दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। मुळा मोठ्या नदीकाठावर पाणी असं चित्र पाहायला मिळतंय। नदीकाठ परिसरात मंदिरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। नदीपात्रातील वाहतूक कालपासून पूर्णपणे बंद आहे। नदीपात्रात अनेक ठिकाणी महानगरपालिका आणि अग्निशमन दलाचे जवानही हे या संपूर्ण परिसरात तैनात आहेत। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत। पुण्यातल्या खडकवासला धरणातनं विसर्ग सुरू झाल्यानं पुन्हा एकदा नगरीजवळ शिवपुष्प चौकात सोसायट्यांमधनं पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। पाणी वाढायला सुरुवात होतीये। काल सोडलेल्या पाण्यामुळे खरं तर एकता नगर जलमय झालंय, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले। मात्र अनेक नागरिक हे वरच्या मजल्यांवरती जाऊन राहत आहेत आणि आपलं घर सोडायला मात्र नकार देताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या पुण्यातनं ही 2 दृश्य बघतोय। एकीकडे खडकवासला धरणातनं विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, तब्बल 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। तर एकता नगरमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरलेलं आहे। सोसायट्यांमधनं पाणी शिरल्यामुळे नागरिकांना इथून रेस्क्यू करण्यात येत आहे, मात्र अनेक नागरिक या भागातनं जाण्यास नकार देत आहेत। त्यांचं ज्या ठिकाणी स्थलांतर केलं जाते तिथे जाण्यास नकार दिला जातोय। मात्र आडमुठी भूमिका घेऊ नका असं वारंवार
महापालिका प्रशासनाकडनं सांगण्यात येते तुमची व्यवस्था केली जाते असं वारंवार सांगितलं जातंय, मात्र या परिसरातले नागरिक ऐकण्यास तयार नाहीत. अनेक जण अजूनही तिथेच राहत आहेत. नगर परिसरातली परिस्थिती पाहतो आहोत की जी ही परिस्थिती निर्माण झाली आहे, म्हणजे मोठ्या नदी पात्रासारख्याही असणाऱ्या ज्या सोसायट्या आहेत त्याच्यामध्ये पाणी गेल्यानंतर म्हणजे आता इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळी ही परिस्थिती आल्यानंतर आम्हाला फक्त आश्वासनं मिळतात, त्याच्यावर पुढे कारवाई होत नाही. मात्र मुळात ही परिस्थिती निर्माण का होते इथल्या नागरिकांचं आपण म्हणणं जाणून घेणार आहोत. काय परिस्थिती आहे की ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करायला हवं, प्रशासन काय प्रयत्न करतो का, तुमचं काय म्हणणं आहे? सध्या नदीचं खोलीकरण ही सगळ्यात मोठी आवश्यकता म्हणजे पाणी न घुसण्यासाठी. दुसरी गोष्ट अशी की याची ब्लू लाईन रेड लाईन फायनल होणं, पलीकडच्या बाजूने टाकण्यात आलेला भराव, त्या बाजूने दाबण्यात आलेली नदी, त्याच्यामुळे इकडे वाढणारा प्रवाह याच्यामध्ये प्रमाण वाढत आहे. तर अजून एक आहे येथून जाणारा पलीकडचा ओढा, त्या ओढ्याला नदीमध्ये जाण्यामध्ये अडथळा निर्माण होतो, कारण त्याचा क्रॉसिंग जे आहे चुकीचा आहे. त्याच्यामुळे फ्लो जो नदीचा आहे तो ओढ्याचं पाणी दाबून त्याला एक बंधाऱ्याचं स्वरूप येतं आणि पाणी रिव्हर्स फिरायला सुरुवात होते, त्यामुळे पाण्याचा फ्लो पण तसा रिटर्न फिरायला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टींचा जर प्रशासनाने नीट विचार केला, आपण 900 कोटी रुपये आपल्यासाठी आणलेले आहेत नदी सुधारण्यासाठी. इकडे ज्या पद्धतीचं त्यांनी जॉगिंग ट्रॅक ज्या पद्धतीचं जॉगिंग ट्रॅक इथे केलं, त्याला उंचवटा केला, खोलीकरण केलं, तर पाणी मुळात आता ही जी परिस्थिती आहे